फायनलच्या सामन्याचा पहिला बॉल राहुले टाकतायत. बॉल गेलाय वर कव्हरच्या दिशेने. 3 फिल्डर्स बॉलच्या मागे पळतायत आणि बॉल त्यांनी अडवलाय. किमती असा 1 रन वाचवलाय त्यांनी आपल्या टीमसाठी. राहुल आणि अक्षय यांनी धावून 3 धावा कमावल्यात आपल्या टीमसाठी. स्कोर झालाय 1 बॉल 3 रन. फायनलचा हा मुकाबला दोस्ती प्रीमियर लीग 2026. प्रत्येक बॉलिंगसाठी फायनलचा मुकाबला. प्रत्येक बॉलसाठी फिल्डिंग चेंज केली जात आहे. दोघही टीम आपला पुरेपूर जोर लावते या सामन्यासाठी. परत एकदा रोहित पाटील यांनी बॉल उडवलाय आणि सुटली आहे कॅच. कॅच सुटली आणि फक्त 1 धावा घेतली आहे राहुल यांनी. 3 फिल्डरच्या मध्ये बॉल पडलाय आणि कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस लक्ष असू द्या. परत फिल्डिंग मध्ये चेंज. प्रत्येक बॉलला प्रत्येक बॅट्समन साठी फिल्डिंग चेंज होत आहे. याचा अर्थ रनर बॉयज यांनी चांगला अभ्यास केलेला आहे फायनली या मुकाबल्यासाठी. तिसरा बॉल लेग साइडला मारलाय आणि गेलाय बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अक्षय यांचा षटकार. पुढे येऊन त्यांनी लेग साइडला फ्लिक केलाय. गेलाय षटकार. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेलाय. अप्रतिम असा फायनलचा मुकाबला. 3 बॉल मध्ये 10 रन रायझिंग चॅम्पियन्स यांच्याकडून. 20 रन प्रति ओव्हरचा सध्याचा स्ट्राइक रेट चालू आहे. तर बघूया या 3 ओव्हरच्या फायनलच्या सामन्यामध्ये किती रन ठोकताय. तर ऑफ साइडला कट मारण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. रोहित पाटील यांचा नकार दुसऱ्या रनसाठी. 4 बॉल 11 रन. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग केली जात आहे रनर बॉयज यांच्याकडून. प्रत्येक बॉल साठी ते फिल्डिंग चेंज करताय. प्रत्येक प्लेयरचा त्यांनी अभ्यास केला इकडे. अप्रतिमाचा शॉट कव्हरच्या दिशेने आणि फिल्डर नसल्यामुळे तिकडे जाणार चौकार. सीमारेषाच्या बाहेर 4 रन इथे भेटतायत रायझिंग चॅम्पियन्स या टीमला. कव्हर्सच्या दिशेने इनसाइड आउट शॉट मारलेला इकडे रोहित पाटील यांनी. 5 बॉल झालेत आतापर्यंत. 15 धावा स्कोर बोर्डवर त्यांनी ठोकलेले आहेत. लेग साइडला फ्लिक केला त्यांनी आणि 6 रन. 21 धावा. 1 ओव्हर फिनिश झालाय. फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा ठोकलेल्या आहेत. रोहित आणि अक्षय या दोघी ओपनिंग जी जोडी आहे रायझिंग चॅम्पियन्स या टीमची. त्याला दुसरी ओव्हरची सुरुवात. नितेश राजभार दुसरी ओव्हरची सुरुवात करताय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 21. स्ट्राइकवर आहे अक्षय. फिल्डिंग ओपन केली थोडी. आता फिल्डर्स सीमारेषा जवळ असणार आहे. बघूया अक्षय आणि रोहित कशी बॅटिंग करताय ते. पुढे येऊन मारतात अक्षय यांची चांगली बॅटिंग. मिस फिल्डिंग झाली इकडे. 4 रन गेलेत.
मिस फिल्डिंग झाली इकडे. 25 रन. अंपायर लवकरात लवकर सामना चालू करा. फायनलचा हा मुकाबला. दुसरा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. परत फिरवला अक्षय यांनी लेग साइडला. चौकार. सलग 2 चौकार मारलेत अक्षय यांनी. स्कोर झालाय 29 धावा. 22चा रन रेट चालू आहे. म्हणजे 60 ते 70 या दरम्यान त्यांचा स्कोर असा ठरणार आहे. अशीच बॅटिंग जर ते करत राहिले तर. दुसऱ्यावरचे तिसरे बॉल टाकत आहे नितेश राजवार. अक्षय स्ट्राईकवर. सरळ प्रत्येक बॉल हा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत ते आणि कुठेतरी यशस्वी ठरलेत. 30 रन झालेले आहेत. दुसऱ्यावरची तिसरी बॉल चौथी बॉल टाकत आहेत नितेश राजवार. स्ट्राईकवर आहेत रोहित पाटील. अप्रतिम असा शॉट. हेही अक्षय यांच्यासारखे हेलिकॉप्टर शॉट खेळताय इकडे. चार बॉल झालेले आतापर्यंत. 4 बॉलमध्ये 10 धावा दिल्यात नितेश राजवार यांनी. स्ट्राईकवर अक्षय. पुढे येऊन शॉट मारलाय लॉंगॉनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग अंगद यांची. 1 रन. लेग साइडला मारलाय पिकअप शॉट. अंपायरचा इशारा. चार रन. रिव्ह्यू स्कोरबोर्ड. 2 ओव्हर 36 धावा. 2 ओव्हर मध्ये 36 धावा. 18चा स्ट्राईक रेट. रन रेट 18चा. शेवटची ओव्हर. अमर हॅट्रिक घेणारे एकमेव गोलंदाज. दोस्ती प्रीमियर लीग 2026 मधले शेवटचा ओव्हर टाकताय रनर बॉईज. फायनलचा मुकाबला रनर बॉईज वर्सेस रायझिंग चॅम्पियन्स यांच्यामध्ये. स्ट्राईकवर आहेत अक्षय. त्यांना बॉलिंग टाकतायत अमर. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. थोडंसं जजमेंट चुकलाय अक्षयचा. डॉट बॉल झालाय. कीपर अपील करताय पण नॉट आउट. चांगलासा कमबॅक केलाय रनर बॉयज यांनी पहिल्या बॉलवर. शेवटच्या ओव्हरच्या 5 बॉल बाकी आहे. 36 धावा ऑलरेडी ठोकलेल्या आहेत रायझिंग चॅम्पियन्स या टीमने. दुसरा बॉल लेग साइडला मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग रनर बॉयज या टीम कडून आणि मिस फिल्डिंगमुळे एक एक्स्ट्रा रन. 3 धावा त्यांनी पडून काढलेल्या आहेत. पळून धावून स्कोरबोर्डवर सध्या 39 रन आहेत. बॉल झाले 2.
अजून 4 बॉल बाकी आहेत या फायनलच्या पहिल्या इनिंग्सच्या सामन्यामध्ये. स्ट्राईकवर आहेत रोहित पाटील, ज्यांनी 5 बॉलमध्ये 16 रन मारलेले आहेत आणि अक्षय यांनी 9 बॉलमध्ये 23 रन मारलेले आहेत. तिसरा बॉल शेवटचा ओव्हरचा फुलटॉस. रोहित यांनी उडवला लेग साइडला, बॉल गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि रन झाले टोटल 45. रोहित शर्माची जर्सी नंबर 45. तीन बॉल आतापर्यंत अमर यांनी 9 रन दिले 3 बॉलमध्ये. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉलमध्ये 3 रन, तिसऱ्या बॉलवर षटकार रोहित पाटील यांचा. 6 बॉलमध्ये 22 रन त्यांनी ऑलरेडी मारलेले तिकडे. परत एकदा लेग साइडला फिरवलंय त्यांनी आणि 6 षटकार. अजून एक षटकार. स्कोरबोर्डवर रन लागलेले 51. अजूनही 2 बॉल बाकी आहे. रायझिंग चॅम्पियन्स या टीम कडून रोहित पाटील यांनी 7 बॉलमध्ये 28 धावा केलेल्या आहेत. त्यांचे साथीदार अक्षय यांनी 23. रोहित पाटील यांचा थोडा जजमेंट चुकलेला आहे. त्यांना वाटलं वाईड बॉल असणार, पण तो बॉल स्टंपच्या वरून गेलाय. शेवटचा बॉल आहे आता. 51 धावा ऑलरेडी झालेले आहेत रायझिंग चॅम्पियन्स या संघाचे. बघूया शेवटच्या बॉलवर किती रन भेटतायत ते. सरळ षटकार मारलाय त्यांनी, पिकअप शॉट सरळ मारले त्यांनी. 57 धावा. रायझिंग चॅम्पियन्स यांनी 57 धावा न विकेट गमावता चांगला असा शिखरा एवढा टार्गेट दिलाय रनर बॉयज या टीमला. रनर बॉयजला जर हा फायनलचा सामना जिंकायचा असेल तर 58 धावा त्यांना कमवायच्या आहेत, ते पण 18 बॉलमध्ये. 18 बॉलमध्ये 58 रन. अठरा बॉलमध्ये 58 धावांची गरज. स्ट्राईकवर आहेत राहुल, नॉन स्ट्रायकरवर आहेत निकेश आणि पहिली ओव्हर टाकताय रायझिंग चॅम्पियन्सचे बॉलर संदीप.
त्यांची गरज. रनर बॉयजला हा जर सामना जिंकायचा आहे तर 51 धाबा त्यांना कमवाव्या लागणार आहेत या फायनलच्या मुकाबल्यामध्ये. अप्रतिम अशी स्ट्रेट ड्राईव्ह बॉल आणि फिल्डर नाहीये. चौकार. तीन बॉलमध्ये 11 धावा रनर बॉयज यांनी ऑलरेडी काढलेले आहेत. कुठेतरी त्यांचा रिक्वायर्ड रन रेट हा 18 रनांचा आहे. 18 रन प्रति ओव्हर हा त्यांचा रिक्वायर्ड रन रेट आहे. परत एक शॉट मारलाय आणि हा बहुतेक 6. बाउंड्रीच्या बाहेर 6 मारलाय विष्णू यांनी. एक बाउंड्री एक षटकार. राहुल यांनी ऑलरेडी एक षटकार मारलेला पहिल्या चेंडूवर. दुसरा चेंडूवर त्यांचा विकेट गेलाय. 4 बॉल रन झाले 17. 41 धावांची गरज 14 बॉल मध्ये. लेग साइडला फ्लिक केलाय. फिल्डर मिस फिल्डिंग मुळे एक धावा एक्स्ट्रा द्यावी लागली यांना. 5 बॉल झालेत. रन झालेत 19. रिक्वायर्ड रन रेट पेक्षा रन जास्तच आहेत रनर बॉयज यांचे. त्याला शेवटचा बॉल पहिल्यावरचा. अप्रतिम असा कव्हर्सला शॉट. फिल्डर आहे मागे आणि कॅच घेतली आहे. रनर बॉयज यांचे शेवटच्या बॉलवर त्यांनी कॅच घेतली आहे विष्णू यांची. रन झालेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. 12 बॉलमध्ये 39 धावांची गरज. धीरज दुसरी ओव्हरची सुरुवात करतायत. फायनलचा हा सामना दोस्ती प्रीमियर लीग 2026 फायनलचा मुकाबला रनर बॉयज वर्सेस रायझिंग चॅम्पियनशिप यांच्यामध्ये. माफ करा, रायझिंग चॅम्पियन्स. दुसरी ओव्हरची सुरुवात. धीरज निकेश यांनी हवेत बॉल मारला लेग साइडला. फिल्डर आहे तिकडे तरी पण 2 धावा त्यांनी धावून काढलेल्या तिकडे. स्कोर अपडेट झालाय. 21. 11 बॉलमध्ये 37 धावांची गरज. रायझिंग चॅम्पियन्स याने जर हा मुकाबला जिंकायचा असेल फायनलचा मुकाबला आणि सुंदर अशी ट्रॉफी जर त्यांना हवी असेल तर 11 बॉलमध्ये 37 धावांची त्यांना गरज आहे. दुसरा बॉल टाकताय धीरज. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने मारलाय. फिल्डर आहे तिकडे डीपला तरी 2 रनची त्यांनी रिस्क घेतली आणि इकडे कुठेतरी विकेट गेलाय अमर यांचा. स्ट्राईकला आहेत निकेश. राजा चालले स्ट्राईकला. राजा हे पण अप्रतिम बॅट्समन आहेत. चांगले षटकार मारतात ते. त्यांच्या साईजवर कोणी जाऊ नये. हवेत गेला बॉल. निकेश यांचा खाली फिल्डर आहे. विकेट किपर यांनी हा कॅच घेतलेला आहे. प्रकाश यांनी कॅच घेतला. असा सुंदर असा कॅच. 2 बॉलवर 2 विकेट. नवीन बॅट्समन रनर बॉयज. बॅट्समनचं नाव काय? सूरज. नवीन बॅट्समन स्ट्राईकला. ओपनिंग जोडी. 3 बॉल 22 रन. परत हवेत गेलाय बॉल पण हा बॉल खूप वर गेलाय. मागे फिल्डर नाहीये.
आणि वन बाउन्स चौका, बाउंड्रीच्या बाहेर चौकार गेलाय. 8 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे रनर बॉईज यांना. हा जर सामना जिंकायचा असेल तर 8 बॉलमध्ये 32 धावा त्यांना कमवावे लागणार आहे. प्रत्येक बॉलला एक चौकार त्यांना मारायचा आहे. हवेत बॉल गेलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर बॉलच्या मागे पळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 रन त्यांनी धावून काढलेले तिकडे. 7 बॉलमध्ये 30 धावांची गरज. क्रिकेट हा खूप अनप्रेडिक्टेबल स्पोर्ट्स आहे. या खेळामध्ये कोणत्याही बॉलला काही होऊ शकतं. 7 बॉलमध्ये 30 धावांची गरज रनर बॉईजला हा फायनलचा सामना जिंकण्यासाठी. दोस्ती प्रीमियर लीगचा फायनलचा मुकाबला. लॉंगनला बॉल मारलाय आणि कुठेतरी कॅच सुटलाय, पण असे किमतीचे 2 रन त्यांनी वाचवल्या आपल्या टीमसाठी. शेवटच्या रोहित पाटील यांनी किमतीचे 2 रन आपल्या टीमसाठी वाचवले तिकडे. 2 ओव्हरमध्ये 30 धावा झाल्यात. शेवटच्या ओव्हरला 28 रन हवेत रनर बॉईजला हा सामना जिंकण्यासाठी. बॉलरचं नाव आहे प्रकाश. मागच्या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 15 रन प्रकाशांनी डिफेंड केलेत, तर 28 रन ते नुकतेच डिफेंड करणार आहेत असं मला वाटतंय. तरी क्रिकेट हा खेळ खूप अनप्रेडिक्टेबल आहे. राजा साईजवर कोणी जाऊ नका, लांब छक्के मारतात ते पण. पहिला बॉल आणि कुठेतरी कॅच ड्रॉप झाली विकेट किपर कडून. पहिल्या बॉलमध्ये 1 रन. 5 बॉलमध्ये 27 धावांची गरज रनर बॉईजला हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम अशी बॉलिंग करतात प्रकाश सर, रायझिंग चॅम्पियन्स या संघाचे बॉलर. सूरज स्ट्राईकवर आणि ब्लॉक होल मध्ये हा बॉल टाकलाय. अप्रतिम अशी बॉलिंग प्रकाश यांच्याकडून. 4 बॉलमध्ये 27 धावांची गरज. वाईड बॉल. चार बॉलमध्ये 26 धावांची गरज इकडे. मागे गेलाय बॉल, कट लागून बॉल गेला मागे, चौकार. तीन बॉलमध्ये 22 रन. दोघाही संघ प्रेशरमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो. 3 बॉलमध्ये 22 रन आहेत. हा लेग साइडला मारलाय, मागे फिल्डरने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1 रन. दोन बॉलमध्ये 21 धावांची गरज आणि कुठेतरी रायझिंग चॅम्पियन्स बघा राजा यांची मी तारीफ करत होतो. एक सरळ सिक्स मारलाय त्यांनी सेकंड लास्ट बॉलवर. हा शेवटचा बॉल, हवेत गेलाय बॉल, खूप वर गेलाय, फिल्डर खाली आहे आणि विकेट. आणि हा सामना जिंकलेला आहे टीम रायझिंग चॅम्पियन्स यांनी. दोस्ती प्रीमियर लीग 2026. दोस्ती